नमस्कार गाईज, आज आपण बनवत आहे पनीर ब्रेड आणि अंडा ब्रेड। आज खूप दिवसांनी माझ्या नवरोबाची किचनमध्ये एंट्री झाली आहे। सो आजचा पदार्थ माझा नवरोबा करणार आहे। सो आपण त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 1 कप कोमट पाण्यामध्ये 2 टीस्पून ईस्ट, 2 टीस्पून साखर मिक्स करून ते 15 मिनिट बाजूला ठेवावे। त्यानंतर 3 कप मैदा घेऊन ते चाळून घ्यावे आणि त्यानंतर फर्मेंट झालेला ईस्ट आपण त्यामध्ये मिक्स करून ते पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 2 टेबलस्पून बटर मिक्स करून ते पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। ते पीठ असं मळायचं आहे की ते पीठ जास्त टाईट पण झालं नाही पाहिजे, जास्त सैल पण नाही झालं पाहिजे। अशा प्रकारे ते पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धा तासासाठी आपण ते पीठ झाकून ठेवून बाजूला ठेवायचं आहे। आता आपण बघूया स्टफिंग। सो आपण पनीर आणि अंडाचं स्टफिंग बघूया। तो मी त्यासाठी बेसिक मसाले वापरलेले आहे। त्यासाठी मी फक्त जिरं, मोहरी, कांदा, टोमॅटो टाकून ते परतून घेऊन त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल मीठ टाकून फक्त परतून घेतलेले आहे। बेसिक मसाले टाकले आहे। आपण आपल्या आवडीनुसार त्यात मसाले टाकू शकता। आता आपण हा ब्रेड बेक करणार आहोत। आपण हा ब्रेड पातेल्यामध्ये किंवा ओव्हनमध्ये किंवा एअर फ्रायरमध्ये बेक करू शकतो। जर ओव्हनमध्ये करणार असाल तर त्यासाठी 200 टेम्परेचरला प्रीहीट करून घ्यायचं आहे 15 मिनटासाठी आणि त्यानंतर तो ब्रेड ओव्हनमध्ये ठेवून परत 200 टेम्परेचर सेट करून 15 मिनिटसाठी आपण लावू शकता। आणि जर आपण पातेल्यात करणार असू तर आपण पातेलं आधी आपण प्रीहीट करून घ्यायचं आहे, म्हणजे गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण खडे मीठ किंवा आपलं साधं नॉर्मल मीठ पण टाकू शकतो आणि त्याच्यामध्ये स्टँड ठेवून आपण एका भांड्यावर ब्रेड ठेवून 40 मिनिटसाठी बेक करून घ्यायचं आहे। ब्रेड आपल्याला बेक करण्यापूर्वी त्याच्यावर दूध आणि तीळ लावायचं आहे आणि बेक झाल्यावर त्याला बटर लावायचं आहे। लावल्यामुळे त्याला छान प्रकारे कलर येतो। अशा प्रकारे आपला पनीर ब्रेड आणि अंडा ब्रेड आहे तयार।